स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनल कथा सरितामध्ये। गुरुचरित्राच्या 14व्या व 18व्या अध्यायाचे महत्त्व आणि फायदे आपण आज पाहणार आहोत। त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायाला खूप जास्त महत्त्व आहे, कारण हा अध्याय संकटहरण करणारा आहे। या अध्यायाच्या संकल्पाने आपल्याला लवकरात लवकर फलप्राप्ती होते आणि जीवनातील कितीही कठीण प्रसंगातील समस्यांना आपण सामोरे जाऊ शकतो। म्हणून 14व्या अध्यायाला खूप विशेष असे महत्त्व आहे। हा अध्याय सायनदेव यांच्या जीवनातील संकट आणि त्यातून गुरु नृसिंह सरस्वतींच्या कृपेने त्यांची मुक्तता याचे वर्णन करतो। या अध्यायाच्या पठणामुळे आकस्मिक संकटापासून मुक्तता आणि संरक्षण मिळते। हा अध्याय क्रूर यवनास शासन नावाने ओळखला जातो। यात श्री नृसिंह सरस्वतींनी सायनदेव यांच्यावर केलेल्या विशेष कृपेचे चित्रण आहे। सायनदेवाने वंशपरंपरागत अढळ भक्ती मागितली आणि क्रूर यवनापासून सायनदेवाचे प्राण वाचून श्री गुरूंनी अभय देऊन वंशपरंपरागत अढळ भक्तीचे आश्वासन दिले। 14व्या अध्यायाचे फायदे। जीवनातील संकटांचा नाश होतो। सद्गुरू कृपेने आपण जीवनाच्या महासागरातून सहज विराळ करू शकतो। मनःशांती आणि समाधान प्राप्त होते। भक्ती आणि आध्यात्मिक प्रगती होते। गुरुचरित्राचा 18वा अध्याय आपल्या आयुष्यातील दारिद्र्य पूर्णपणे दूर करतो आणि आपल्यावरील कुठल्याही प्रकारचे आर्थिक संकट असो, म्हणजेच कर्ज, नोकरी, घरातली लक्ष्मीची अवकृपा या सगळ्या व्याधी नाहीशा होतात। 18व्या अध्यायाचे महत्त्व। हा अध्याय गरीब ब्राह्मणांचे दारिद्र्य दूर करणारे गुरु नृसिंह सरस्वतींचे चरित्र सांगतो। या अध्यायाच्या नित्यपठणामुळे दारिद्र्य नष्ट होऊन संपत्ती, लक्ष्मी प्राप्त होते आणि कर्जमुक्ती होते। व्यापारात वृद्धी आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते। हा अध्याय दरिद्र ब्राह्मणाचे उद्धार या नावाने ओळखला जातो। यात श्री नृसिंह सरस्वतींनी एका दरिद्री ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर केले याचे वर्णन आहे। 18व्या अध्यायाचे फायदे। संपत्तीचा लाभ होतो आणि दारिद्र्य नष्ट होते। लक्ष्मी प्राप्त होते आणि कर्जमुक्ती होते। आर्थिक परिस्थिती सुधारते। व्यापारामध्ये वृद्धी होते। गुरुचरित्रातील 14वा व 18वा अध्याय याचे पठण कसे करावे त्याची पद्धत हे आपण आज जाणून घेऊया। पूजा मांडणी। या अध्यायाचे पठण करताना तुम्हाला पूजा मांडणीची गरज नाही। वेळ। तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या सोयीनुसार या अध्यायांचे पठण करू शकता। संकल्प। तुम्ही नित्यनेमाने किंवा संकल्प करून हे अध्याय वाचू शकता। अध्याय निवड। तुम्ही दोन्ही अध्याय एकत्र किंवा फक्त 14वा किंवा 18वा अध्यायही वाचू शकता। वाचन। मोठ्या आवाजात वाचन करा, जेणेकरून ते तुम्हाला आणि घरातील वातावरणाला सकारात्मक ऊर्जेने भारून टाकेल। आरती आणि नैवेद्य। वाचनानंतर श्री दत्तगुरूंची आरती करा आणि त्यांना नैवेद्य द्या। नैवेद्यामध्ये तुम्ही साखर, दूध, साखर किंवा खडीसाखर अर्पण करू शकता। अध्याय पठणाचे नियम। नॉनव्हेज। या सेवेत नॉनव्हेज खाणे अतिशय प्रतिबंधित आहे। तुम्ही 7, 11, 21 किंवा 108 दिवसांचा संकल्प घेतला असेल तर संकल्प पूर्ण होईपर्यंत नॉनव्हेज खाऊ नका। नॉनव्हेज खाल्ल्यास त्या दिवशी अध्याय पठण करू नये। महिला। मासिक पाळीच्या 6-7 दिवसामध्ये सेवा टाळावी। झोपणे, ब्रह्मचर्य यासारखे नियम सेवेला लागू होत नाहीत। तुम्ही स्वतःहून काही नियम पाळू शकता। अडचणी आणि परीक्षा। काही लोकांना सेवा करताना घरामध्ये भांडणे, कंटाळा, त्रास यासारख्या अडचणी येऊ शकतात। अशा वेळी न डगमगता सेवा चालू ठेवा। नकारात्मक आणि परीक्षांवर मात करण्यासाठी दत्तगुरू महाराजांवरती विश्वास ठेवा आणि मनोभावे स्वामी समर्थांच्या हे अध्यायांचे पठण करा। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। स्वामी समर्थ भक्तांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।